मित्र नमस्कार. दररोज रोप लागवड चळवळीच्या 1468व्या दिवशी आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावरती आलो आहे आणि या ठिकाणी पाहतोय आपण आजपर्यंत लागवड केलेल्या 6000 रोपांपैकी सुमारे 400 रोप हे अज्ञात प्राण्याने असे उकरून असे टाकून दिलेले आहे. मोठ्या प्रमाणावरती ह्याचे सुद्धा नुकसान केलेले आहे. ठिबकचे सुद्धा प्रत्येक झाडाखाली असे उकरू टाकलेलं आहे आणि प्रत्येक झाडाला नुकसान पोहोचवलेलं आहे. हे बघा, हे प्रत्येक झाडाच्या खाली उकरून आणि ह्याच्यामध्ये लागवड केलेली झाडे ही अत्यंत देशी दुर्मिळ औषधी वनस्पती होती. आणि हे बघा, यातील झाड मोडू अत्यंत क्रूरपणे बाजूला काढून फेकलेली आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी आपण ठिबकद्वारे पाणी पुरवठा केला आहे, हे बघा, या ठिकाणी ओलं, ज्या ठिकाणी ठिबकद्वारे पाणी पुरवठा केला त्या ठिकाणी सुद्धा हे लाईन तर पूर्ण गेलेली आहे. तर त्याच्यानंतर ही लाईन बघा, हे उपटून फेकलेली ह्याची रोपं हे अत्यंत क्रूरपणे अत्यंत मोठी झालेली, म्हणजे जवळपास 101 प्रजातींची वेगवेगळ्या प्रजातींची रोपे आपण या ठिकाणी लागवड केली होती. हे बघा, वेगवेगळ्या प्रजातींची लागवड केलेली ही रोपे अत्यंत क्रूरपणाने हे बघा ही काढून फेकलेली, नुकसान केलेली. ह्या लाईनीच्या लाईनी ही लाईन झाली. हे बघा, ही सुद्धा लाईन, म्हणजे ज्या ठिकाणी ठिबकद्वारे पाणी पुरवठा होत आहे त्या सर्व लाईनी पूर्ण जमिनीसकट काढून नष्ट केलेली आहेत. हे बघा, म्हणजे सुमारे 400 रोप आपले काढून फेकलेले आहेत. हे मोठ्या प्रमाणावरती रोपे काढू हे बघा नष्ट केलेली आहेत. हे बघा, ही लाईन झाली पूर्ण, ही लाईन, हे बघा, ही लाईन. यामध्ये वेगवेगळ्या ठिकाण, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणाहून त्याचे रोप आणून या ठिकाणी लागवड करून ही रोपे जगवली होती. ही मागच्या वर्षी लागवड केलेली रोपे, मोठ्या प्रमाणावरती लागवड केलेली. हे बघा, हे 1 वर्ष वयाची रोप होते मध्ये टाकून दिलेली मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे मोठी अशी झाडे काढू फेकून दिली. ते प्रत्येक रोपासमोर मोठे खड्डे केले. बघा, हे या ठिकाणचे रोपच नष्ट करून टाकलेले. अत्यंत प्रेमाने विविध अडचणींना तोंड देऊन आपण या ठिकाणी वृक्ष लागवड केलेली होती. यातील सुमारे 400 रोप काढून फेकलेली आहेत अज्ञात जनावराने. ही एक वाचले यापैकी. हे बघा, अत्यंत दुर्मिळ असलेली झाडे आपण या ठिकाणी लागवड केली होती. या लाईनी ठिबकद्वारे पाणी पुरवठा करून यातील एक झाड वाचले, हे काटेसावरचे. नाहीतर मोठ्या प्रमाणावरती काढू खड्डे करू खालच्या हे पैपाचे सुद्धा तुकडे केलेले आहेत. पैप सुद्धा मोठ्या प्रमाणावरती फोडफाड केले तुकड्यांनी, पूर्ण पाईपलाईन तोडून टाकली अज्ञात प्राण्यांनी. हे बघा, मोठ्या प्रमाणावरती पाईपलाईनचे सुद्धा पाणी पुरवठा करणारे पाईपचे सुद्धा तुकडे केलेत. मोठ्या प्रमाणावरती हा प्राणी कोणता तरी खूप मोठ्या प्रमाणावर झाडांचं नुकसान करत आहे. हे बघा, हे म्हणजे असं वाटतं आता झाडच नाहीत या ठिकाणी, लागवडच केल्यासारखी नाही. हे बघा, माणसानं उकरावं तसं उकरू काढलेले आहेत. हे बघा, अत्यंत यावर पूर्ण वडाची लाईन होती. वडाची लाईन रिटा, आवळा, जांभूळ अशी, म्हणजे काही ठिकाणाहून बाहेरून अत्यंत दुर्मिळ वनस्पतीची लागवड केलेली होती. हे बघा, लागवड केलेल्या रोपांची. हे बघा, या ठिकाणी काही ठिकाणून जाळीसुद्धा दिली होती, पण जाळीसुद्धा काढून हे झाड काढून टाकलेले आहेत. हे बघा, लाईनच्या लाईन
लाईनच्या लाईन हे काढू नष्ट केलेत रोप. आपण या ठिकाणी सुद्धा रोप लागवड करणारच आहोत. परंतु ज्या ठिकाणी हे काढून फेकलेलं होतं त्याला आपण पाणी द्यायला सुरुवात केली. अत्यंत सुंदर पद्धतीने ह्या रोप कळू यायला सुरुवात झाली. परंतु मोठ्या प्रमाणावरती ह्या नष्ट केले. त्या प्राण्याचं काम नष्ट करण्याचं आपण ह्यासुद्धा संकटाला तोंड देऊन आपण प्रचंड मोठ्या उमेदीने हिमतेने आपण या ठिकाणी पुनश्च रोप लागवड करू. आणि हा परिसर निसर्ग सेवा गटाचा दररोज एक रोप लागवड चळवळीत लागवड केलेल्या रोपांना जरी आता विजा पोहोचवली असेल तरीही सुद्धा आपण या ठिकाणी दुप्पट ऊर्जेने आपण रोप लागवड करू.